घर मोठं भिंतींनी होत नाही, तर एकमेकांच्या साथीनं, विश्वासानं आणि प्रेमाने उभं राहतं. एका छोट्याशा शांत गावात माधवराव आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी सुमनताई, मुलगा अजय, सून साक्षी आणि मुलगी नेहा असे 5 जण होते. माधवराव गावात प्रामाणिक आणि मनमिळावू माणूस म्हणून ओळखले जायचे. तर सुमनताई प्रेमळ स्वभावामुळे सगळ्यांच्या आदराच्या होत्या. काही महिन्यांपूर्वीच अजयचं साक्षीसोबत लग्न झालं होतं. नवीन घर, नवीन माणसं आणि नवीन जबाबदाऱ्या असूनही साक्षीने कधीही कोणतीही तक्रार केली नाही. ती पहाटे उठून सुमनताईंना स्वयंपाकात मदत करायची. घरातील प्रत्येकाचं आवडीनिवडी लक्षात ठेवायची आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागायची. तिच्या गोड बोलण्यामुळे घरात सतत आनंदाचं वातावरण असायचं. नेहा सुरुवातीपासूनच आपल्या वहिनीला परकी समजत नव्हती. ती म्हणायची, "वहिनी नाही, मला तर माझी दुसरी ताई मिळाली आहे." साक्षीही हसत म्हणायची, "आणि मला माझी धाकटी बहीण." दोघी मिळून स्वयंपाक करायच्या, घर सजवायच्या, बाजारात जायच्या, सण उत्सवाची तयारी करायच्या आणि संध्याकाळी गच्चीवर बसून खूप गप्पा मारायच्या. सुमनताई हे सगळं पाहून मनोमन सुखावून जायच्या. त्या अनेकदा शेजाऱ्यांना अभिमानाने म्हणायच्या, "देवाने मला एक मुलगी दिली होती, पण आता माझ्या घरात 2 मुली आहेत." हे ऐकून साक्षी आणि नेहा दोघींच्याही चेहऱ्यावर आनंद फुलायचा. अजयलाही आपल्या पत्नी आणि बहिणीचं हे नातं पाहून खूप समाधान वाटायचं. माधवराव नेहमी म्हणायचे, "ज्या घरात सून आणि नणंद बहिणीसारख्या राहतात, त्या घरात कधीच वाद होत नाहीत." सगळं काही अगदी सुरळीत चाललं होतं. पण प्रत्येक सुखी कुटुंबाकडे काही लोक मत्सराने पाहत असतात. त्यांना दुसऱ्यांचा आनंद सहन होत नाही. अशाच एका दुपारी शेजारची एक नातेवाईक स्त्री नेहाला एकटी भेटली. ती गोड हसत म्हणाली, "नेहा, तुला एक गोष्ट सांगू का? लग्नाआधी या घरात तुझंच महत्त्व होतं, पण आता तुझी वहिनी आली आणि सगळंच बदललं आहे." नेहा हसली. ती म्हणाली, "असं काही नाही काकू, वहिनी माझ्यावर खूप प्रेम करतात." पण ती स्त्री तिथेच थांबली नाही. ती हळूहळू नेहाच्या मनात शंकेची बीजं पेरू लागली. आज प्रेम करतेय, उद्या घरावर पूर्ण अधिकार मिळाला की तुला कोणी विचारणारच नाही. नेहा काही बोलली नाही, पण हे शब्द तिच्या मनात घर करून गेले. दुसऱ्याच दिवशी तीच स्त्री साक्षीला भेटली. ती मुद्दाम म्हणाली, "साक्षी, तू या घरासाठी किती करतेस, पण नेहाला ते आवडत नाही. तिला वाटतं तू तिची जागा घेत आहेस." साक्षीला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही, पण सतत तेच ऐकल्यावर तिच्याही मनात संभ्रम निर्माण होऊ लागला. पुढचे काही दिवस ती स्त्री रोज नवं काहीतरी बोलत राहिली. कधी नेहासमोर साक्षीबद्दल, "तुझी वहिनी सगळ्यांची मनं जिंकून तुला मागे टाकत आहे." तर कधी साक्षीसमोर नेहाबद्दल, "तुझी नणंद तुझ्यावर जळते, ती फक्त वरवर चांगली वागते." हळूहळू त्या खोट्या शब्दांचा परिणाम दिसू लागला. पूर्वीसारख्या दोघी तासनतास गप्पा मारत नव्हत्या. एकत्र काम करत असल्या तरी चेहऱ्यावरचं हसू हरवलं होतं. एखादी गोष्ट मनात आली तरी त्या एकमेकींना सांगत नव्हत्या. गैरसमज वाढत चालले होते. सुमनताईंना घरातील बदल स्पष्ट जाणवत होता. त्या विचारायच्या, "काय झालं ग? तुम्ही दोघी इतक्या शांत का आहात?" पण दोघीही हसून विषय बदलायच्या. माधवरावांनाही घरातील बदललेलं वातावरण खटकू लागलं. पूर्वी आनंदाने भरून राहणारं घर आता शांत आणि तणावपूर्ण झालं होतं. अजयलाही पत्नी आणि बहिणीमधला वाढता दुरावा जाणवत होता, पण त्यालाही कारण समजत नव्हतं. त्या नातेवाईक स्त्रीला मात्र हे सगळं पाहून आनंद होत होता. ती मनात म्हणाली, "आता जास्त दिवस लागणार नाहीत, हे घर स्वतःच तुटेल." घरात कुणी मोठ्याने भांडत नव्हतं,
पण शांततेच्या आड एक मोठं वादळ तयार होत होतं आणि त्या वादळामुळे एक आनंदी कुटुंब कायमचं तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन उभं राहिलं होतं. सुमनताईंना हे सगळं स्पष्ट दिसत होतं. एका दुपारी नेहा बाजारातून घरी परतत होती. रस्त्यात तिला तीच नातेवाईक स्त्री दिसली. ती थोड्या अंतरावर उभी राहून मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होती. नेहा तिला आवाज देणार होती, पण अचानक तिच्या कानावर काही शब्द पडले. ती स्त्री मोठ्याने हसत म्हणत होती, "मी दोघींमध्ये इतके गैरसमज निर्माण केले आहेत की आता त्या कधीच एकत्र येणार नाहीत." ती पुढे म्हणाली, "आज नाही तर उद्या त्या घरात मोठं भांडण होईल. मग बघ तमाशा." हे शब्द ऐकताच नेहाच्या हातातील पिशवी खाली पडली. तिच्या डोळ्यांसमोर गेल्या काही दिवसातील प्रत्येक घटना तरळू लागली. वहिनीचं अचानक बदललेलं वागणं, स्वतःच्या मनात निर्माण झालेले संशय आणि त्या नातेवाईक स्त्रीने वेळोवेळी सांगितलेल्या गोष्टी, सगळं काही एका क्षणात स्पष्ट झालं. नेहाच्या डोळ्यात अश्रू आले. ती मनातच म्हणाली, "देवा, मी किती मोठी चूक केली. मी माझ्या वहिनीवर संशय घेतला, ज्या मला सख्या बहिणीसारखं प्रेम करतात." ती धावतच घरी आली, पण त्या क्षणी तिच्यात वहिनीसमोर जाण्याचं धैर्य नव्हतं. संध्याकाळ झाली. साक्षी गच्चीवर एकटी बसून आकाशाकडे पाहत होती. नेहा हळूहळू तिच्याजवळ गेली. काही क्षण दोघींमध्ये पूर्ण शांतता होती. शेवटी नेहाने थरथरत्या आवाजात विचारलं, "वहिनी, तुम्हाला माझ्यावर खरंच राग आहे का?" साक्षीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. ती शांतपणे म्हणाली, "राग नाही ग, पण मला वाटायला लागलं होतं की तुला माझाच सहवास आवडत नाही." हे ऐकताच नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने सगळं सत्य सांगितलं. त्या नातेवाईक स्त्रीने तिच्या मनात कसं विष पेरलं, काय काय खोटं सांगितलं आणि फोनवर तिने काय ऐकलं, हे सगळं तिने एकाच श्वासात सांगून टाकलं. हे ऐकून साक्षी काही क्षण शांत बसली. तिच्याही डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, "माझ्याबरोबरही अगदी हेच झालं नेहा. मलाही तुझ्याबद्दल खोटं सांगितलं गेलं. मला वाटलं तू माझ्यावर जळतेस." दोघी काही क्षण एकमेकींकडे पाहत राहिल्या. त्यांच्या लक्षात आलं, चूक कोणाचीच नव्हती. त्या दोघीही दुसऱ्यांच्या खोट्या बोलण्याच्या जाळ्यात अडकल्या होत्या. नेहा रडत म्हणाली, "वहिनी, मला माफ करा. मी दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, तुमच्यावर नाही." साक्षीने लगेच तिचे अश्रू पुसले. तिने नेहाला मिठी मारली आणि म्हणाली, "माफी मीही मागते. मीही तुझ्याशी मन मोकळे बोलले नाही. जर आपण आधीच एकमेकींशी बोललो असतो तर इतका मोठा गैरसमज कधीच झाला नसता." दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागल्या. त्या क्षणी त्यांचं नातं पुन्हा एकदा आधीपेक्षा अधिक घट्ट झालं. त्यांनी एकमेकांचा हात हातात घेतला आणि मनाशी एक ठाम निर्णय घेतला, यापुढे कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही. काहीही झालं तरी आधी आपण एकमेकींशी बोलायचं. त्यांना माहीत नव्हतं की त्यांचा हा निर्णय फक्त त्यांचं नातंच नाही तर संपूर्ण घर तुटण्यापासून वाचवणार होता. त्या दोघींना आता सत्य समजलं होतं. त्यांच्या नात्यात फूट पाडण्याचा प्रयत्न कोणी केला होता हेही स्पष्ट झालं होतं. पण त्यांनी रागाने नव्हे तर शांतपणे आणि समजूतदारपणे त्याला उत्तर देण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात नेहमीप्रमाणे काम सुरू होतं. सुमनताई स्वयंपाकघरात होत्या. माधवराव वर्तमानपत्र वाचत बसले होते. अजय ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. इतक्यात तीच नातेवाईक स्त्री पुन्हा घरी आली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच खोटं हसू होतं. तिला वाटलं आज पुन्हा काहीतरी बोलून या दोघींमध्ये आणखी दुरावा निर्माण करता येईल. ती नेहाजवळ जाऊन म्हणाली, "काय गं, आता तरी समजलं ना वहिनी कशी आहे ते?" पण यावेळी नेहा गप्प राहिली नाही. ती शांतपणे उठली. साक्षीही तिच्या शेजारी येऊन उभी राहिली. दोघी एकमेकींकडे पाहून हसल्या आणि मग नेहाने ठाम आवाजात सांगितलं, "काकू, आमच्या नात्यात विष पेरण्याचा प्रयत्न आता पुरे झाला. आम्हाला सगळं सत्य समजलं आहे." ते शब्द ऐकताच त्या स्त्रीच्या चेहऱ्याचा रंग बदलला. ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागली, पण साक्षीनेही शांतपणे तिचं बोलणं थांबवलं. ती म्हणाली,
तुम्ही आम्हाला एकमेकांविरुद्ध उभं करण्याचा खूप प्रयत्न केला, पण आमचं नातं खोट्या बोलण्यावर नाही, तर विश्वासावर उभं आहे. नेहा पुढे म्हणाली, आम्ही फक्त वहिनी आणि नणंद नाही, आम्ही बहिणी आहोत आणि बहिणींमध्ये गैरसमज होऊ शकतात, पण दुसऱ्यांनी नातं तोडू शकत नाही. हे सगळं बोलणं सुमनताई आणि माधवराव शांतपणे ऐकत होते. त्यांना मागचे काही दिवस आठवले. घरातलं बदललेलं वातावरण, दोघींचे अबोल राहणं आणि आता समोर आलेलं सत्य, सगळं त्यांच्या लक्षात आलं. सुमनताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या पुढे आल्या आणि दोघींना जवळ घेत म्हणाल्या, आज माझ्या दोन्ही मुलींनी या घराचा खरा आधार काय असतो हे सिद्ध केलं आहे. माधवरावही आनंदाने हसले. त्यांनी अजयकडे पाहत म्हटलं, घरातले लोक एकत्र असतील तर बाहेरचा कोणताही माणूस त्या घरात फूट पाडू शकत नाही. अजयने साक्षी आणि नेहा दोघींकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, आज मला समजलं, घर विटांनी नाही तर एकमेकांवरच्या विश्वासाने उभं राहतं. ज्या घरात प्रेम असेल तिथे कोणाच्याही बोलण्याने ते घर कधीच तुटत नाही. त्या क्षणी सगळ्यांनी एकमेकांना मिठी मारली. काही दिवसांपासून घरातून हरवलेलं हसू पुन्हा परत आलं. पुन्हा एकदा त्या घरात आनंद, विश्वास आणि आपुलकीचं वातावरण निर्माण झालं. त्या दिवशी जिंकला होता कोणाचाही अहंकार नव्हे, तर प्रेम, विश्वास आणि एकमेकांची साथ. त्या दिवसानंतर त्या घरात बरंच काही बदललं. साक्षी आणि नेहा यांच्यातला गैरसमज पूर्णपणे दूर झाला होता. आता त्या फक्त वहिनी आणि नणंद राहिल्या नव्हत्या, तर खऱ्या अर्थाने दोन बहिणी बनल्या होत्या. घरातील प्रत्येक काम त्या पुन्हा एकत्र करू लागल्या. सकाळचा स्वयंपाक असो, सणांची तयारी असो किंवा घरातील एखादा मोठा निर्णय, दोघी नेहमी एकमेकींचा सल्ला घ्यायच्या. कोणीही त्यांच्या नात्यात पुन्हा फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी त्या आधी एकमेकींशी बोलायच्या आणि गैरसमज तिथल्या तिथे दूर करायच्या. यामुळे बाहेरच्या कोणालाही त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण करता आला नाही. सुमनताई हे सगळं पाहून मनापासून आनंदी झाल्या. त्या अनेकदा शेजाऱ्यांना अभिमानाने म्हणायच्या, देवाने मला एक मुलगी दिली होती, पण आता माझ्या घरात दोन मुली आहेत. सून आणि नणंद जर बहिणीसारख्या राहिल्या तर कोणतंही घर कधीच तुटत नाही. माधवरावही हसत म्हणायचे, घरात विश्वास असेल तर बाहेरचं कोणतंही वादळ त्या घराला हादरवू शकत नाही. अजय आपल्या पत्नी आणि बहिणीकडे पाहून अभिमानाने हसायचा, कारण त्याला समजलं होतं की घर टिकवण्यासाठी फक्त नाती असणं पुरेसं नसतं. ती नाती प्रेमाने आणि विश्वासाने जपावी लागतात. त्या दिवसानंतर त्या घरात पुन्हा कधीच संशयाला जागा मिळाली नाही. प्रेम, आपुलकी आणि एकजूट यांच्यामुळे ते कुटुंब पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत बनलं. घर उद्ध्वस्त करणारे लोक नेहमी बाहेरचे असतात, पण घर वाचवणारे हात घरातल्यांचेच असतात. ज्या घरात विश्वास, प्रेम आणि एकजूट असते त्या घराला कोणतंही संकट तोडू शकत नाही. नाती जपा, कारण एकदा तुटलेला विश्वास पुन्हा जोडण्यासाठी आयुष्यभराची मेहनत लागते. जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल आणि सून नणंदचं नातं प्रेम, विश्वास आणि समजुतीने जपलं पाहिजे असं तुम्हालाही वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. घर वाचवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? प्रेम, विश्वास की समजूतदारपणा? अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या, नात्यांची खरी किंमत सांगणाऱ्या आणि आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या हृदयस्पर्शी कथेसोबत. धन्यवाद.